हाय फ्रेंड्स, आज आमच्याकडे नाही का अखंडीचा स्वयंपाक सुरू आहे. तसं माझी सुवासिनी मरण पावल्या, तर त्याच्यामुळे आम्हाला अमावस्याच करावं लागते. हे बघा, किती सारे आयटम बनवावं लागते ना, म्हणजे खूप सारे आयटम बनवावं लागते. वडे, भजी, पुरी, पापड. ही वाली जी आहे ती धोपाच्या पाण्याची वडी आहे. आणि हे बघा, पापड्याचं भिजवत आहे रुपाली. कढी बनवली होती, भात, वरण, 2 टाईपच्या चटण्या बनवल्या होत्या, पंचामृतसुद्धा बनवलेलं होतं. आणि पणंसुद्धा बनवावं लागते, कुरोड्या तळावं लागतात. आणि मुंगाच्या पाण्याची भाजी बनवली होती. आणि किती वेळ लागतो ना, म्हणजे पटपट पटपट पट केलं तरी सुद्धा ह्या स्वयंपाकाला भरपूर वेळ लागतो. आणि बघा, आम्ही दोघीजणी मिळून पटपट करून राहिलेलो आहो कामं. पणं बनवत होती मी. पणामध्ये म्हणजे आंब्याला उखडल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का असं 5 पाण्याचा विडा बनवावं लागते. 5 पानं घ्यावं लागते, त्याच्यामध्ये चुना आणि कथ्था लावावं लागते. आणि मग त्याला त्याच्यामध्ये गवला कचोला टाकावं लागते आणि ते छान कांडून त्याच्यामध्ये टाकावं लागते. तर ते पणं खूपच सुंदर लागते. यात म्हणजे आजच्याच दिवशी बनवते असं पणं, नाहीतर असं पणं काही आपण साधं पणं बनवून खातो. आणि बघा, मी वडे तळत होती. पहिले छान गोल गोल वडे तळून घेतो आणि मग त्याला याच्यामध्ये बशीमध्ये काढून मग असे पातळ करून मग त्याला मग मग तळते. म्हणजे 2 टाईप तळावं लागते त्याला. छान लागते तसे वडे. बनवून बघ जा, पालकाचे वडे बनवतो आम्ही तसे. आणि त्याच्यामुळे क्रिस्पीनेस खूप छान येतो त्याला. आणि हे बघा, पणं पण बनलेलं आहे. आणि रुपाली भजी काढत होती. माझ्या हातची भजी तेवढे चांगले बनत नाही, म्हणून रुपालीला चांगले बनवता येते भजी. आणि पापड वगैरे तळले इकडे. मग मग नाही का अमावस्या होती, तर त्याच्यामुळे मग मला लेपन करायचं होतं हळदीचं. तर हळदीचं लेपन करून घेतलं पटकन. आणि इतके कामं असतात ना, आणि पार पाडले सगळे कामं. त्याच्यानंतर हे बघा, आमचं शेवटी आम्ही सगळं व्यवस्थिशीर पान सजवलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.